राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न द्या। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून डॉक्टर हेडगेवारांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली। विजयादशमीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव सुरू होतोय। याच दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ही मागणी केली। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, विक्रांत, आपल्याला माहित आहे की उद्या विजयादशमी आहे आणि या विजयादशमीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शतकीय वर्षपूर्ती कार्य सुरू होत आहे। 100 वर्षापूर्वी 1925 ला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली होती। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं राष्ट्र निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या पायाभरणीमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि हे जे व्यक्तिमत्व आहे हे नवयुवकांना प्रेरणा देणारं आहे आणि त्यानिमित्त आणि त्यामुळे डॉक्टर हेडगेवार यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केलेली आहे। ही मागणी त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केलेली आहे आणि त्यानंतर आता नेमकं सरकार काय करतं का हे पाहावं लागेल। पहिल्यांदा ही मागणी होत आहे। खरं जितेंद्र, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता या मागणीकडे सरकार कशा प्रकारे पाहत आहे, राष्ट्रपतींचं नेमकं म्हणणं काय, या सगळ्याकडे लक्ष असू द्या। धन्यवाद दिलेले आहेत।